सौ मिसेस माधवी मोहन गरज, ग्रामपंचायत उमरोळी, तालुका पालघर, जिल्हा ठाणे. आमच्या गावची लोकसंख्या 5,000च्या वर आता. आणि खरं म्हणजे विशेषतः बोलायला झालं तर आमच्या गावात तसं पाण्याच्या वगैरे खूप समस्या आहेत, त्याच्या महिलांच्यासाठी प्रॉब्लेम फार म्हणजे सॉल्व करायला मुश्किल होतं. कारण जुनी पाईपलाईन आहे, त्याच्यामुळे बऱ्याच वर्षापूर्वी तिथं दूषित पाण्याचा पण परिणाम झाली, पण असं काही प्रसंग आला नाही. परंतु त्यांच्यासाठी आम्ही प्रस्ताव केलेला आहे आणि तो प्रस्ताव पास पण होणार आहे 13 वित्तामधून. आणि मुलींच्या बाबतीत बोलायला झालं तर मुलीला खरोखरच स्त्री भ्रूण हत्या ही आपल्याला खरोखरच काळाची गरज आहे. ही मुलीला जन्म देणे फार महत्वाचं आहे. त्यात मुलगी आणि मुलगा असा भेदभाव न करताना मुलीला जन्म देणे म्हणजे स्त्री भ्रूण हत्या हे आपण रोखणं गरजेचं आहे. निदान महिलांच्या दृष्टीने तरी. आणि महिलांना आता 50% आरक्षण मिळतं म्हणजे नक्कीच महिलांच्या हातून भ्रष्टाचार होत नसेल हे तर निश्चितच. आणि महिलांना पण कुठेतरी प्राधान्य मिळायला पाहिजे. चूल आणि मूल व्यतिरिक्त महिलांनी काहीतरी करायला पाहिजे. महिलाच आहेत. शिवाय महिला मंडळाचं पण आमचं अग्रेसर आहे, गायत्री महिला मंडळ. बचत गट पण अग्रेसर आहेत. आणि खरोखरच म्हणजे अभिमान वाटतो की आमच्या गावात एक वकील पण ती एक लेडीजच आहे आणि एक महिला सरपंच. अभिमान वाटतो म्हणजे गावाचा की आज महिलांचा आमच्या इकडे आघाडीवर आहे. तसं तर महिलांना प्राधान्य देणे असं मला तरी वाटते. आमच्या वेळेस म्हणजे 2008 मध्ये आम्ही निर्मळगाम पुरस्कार पण घेतलेला आहे आणि आता तंटमुक्त पण यांचे हे होते, सॉल्ट होते, त्यांचा पण पुरस्कार आम्हाला मिळणार आहे.